वर्षाचा जो लढा आहे आज संपला, न्यायालयात नेण्याकडे कसं बघितलं? आनंद असा आहे का, आसूड यात्रेच्या वेळेस आम्ही इथून चाललो होतो तेव्हा काही शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रार केली आणि त्या तक्रारीतून आता त्या सगळ्या शेतकऱ्यांना पाणी भेटत आहे. महत्वाचा निर्णय आपल्या बाजूने लागला याचा आनंद आहे. पण ज्या क्षेत्रात पाणी भेटत नव्हतं त्या क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं. 7 वर्षात पाणी भेटत असल्यामुळे त्यांचं उत्पन्न दुप्पट झालेलं आहे. हा आनंद आहे. म्हणजे न्यायालयाचा तर आनंद आहेच निर्णयाचा. खरं तर न्यायाधीश साहेबांनी फार खेळीमेळीनं आणि व्यवस्थित त्याच्यातला मर्म जाणून त्या घटनेमुळे जे पाणी भेटलंय त्याचाही खरं तर सारांश त्यांनी घेतलेला आहे आणि न्यायाधीश साहेबांनी फार व्यवस्थित निर्णय आमच्या बाजूने दिला. म्हणून त्या साहेबांचा आम्ही खरं तर आभार मानतोय आणि न्यायालयाचा हा निर्णय निश्चितच आम्हाला सर्व शेतकऱ्यांना आनंदित करणार आहे. राज्यामध्ये बघितलं गेलं तर महानगरपालिका निवडणूक आहे, ज्या युती आघाडी होते, कशा बघतात या युती आघाडी? आता काय युती आघाडी काही राहिलं नाही, पैशाची आघाडी आहे. धर्म आणि जातीची पैशाची आघाडी झाली का विषय संपलेला आहे आणि लोकच आता लोकशाहीच्या लायकीचे राहिले नाही. त्याच्यानं लोकशाही म्हणण्यातही काही अर्थ नाही. लातूरमध्ये आत्ताच भारतीय जनता पार्टीचा बूथ मेळावा झाला, त्या ठिकाणी जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाणजी हे म्हणले की हा भारतीय जनता पार्टीचा जयघोष ऐकून विलासरावांच्या आठवणी नक्कीच पुसले जातील, असं त्याचं बघतो. आठवणी कोणाच्या पुसल्या जात नाही, जशा प्रभू रामचंद्राच्या पुसल्या गेल्या नाही. रवींद्र चव्हाण सारखे 10 जरी पैदा झाले तर प्रभू रामचंद्राच्या आठवणी पुसल्या जात नाही. तशा विलासरावांची स्वतंत्र ओळख आहे. त्यांना एवढी मस्ती त्या रवींद्र चव्हाणनं करू नये. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मुलाखती संदर्भात काय झालं? त्याच्या ज्या भेटी चालू आहेत कसं बघतात? तर भाऊ भावाला भेटणार नाही तर काही दुसऱ्याला भेटणार आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी जे आहे राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी जी मैत्रीपूर्वक लढत म्हणतायत, राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीची जी लढत होती दोन्ही पॅनल उभे राहत आहेत. कोणते राष्ट्रवादी? पण अजितदादा पवार. अजित पवार मग ते मैत्रीपूर्णच आहे ना. वरते ते काय नवीन काय त्याच्यावर? आशिष पवार असं देखील म्हणलंय की आम्ही सावरकरांचे भक्त आहोत आणि सावरकरांचे विचार चालवणारे आम्ही आहोत, आमचा पक्ष देखील आहे. काय काय सावरकरांचे आम्ही भक्त आहोत, त्यांचा विचार आमचं पुढे चालवणं आमचं पक्षाचं काम आहे. मग भारतीय जनता पार्टीचा छुपा अजेंडा आहेच ना तो. ते काय नवीन सांगायची काय हो? मला वाटतंय त्यांना तो अजेंडा चालूच ठेवावा लागेल. पण किमान सावरकरांचे एवढे पुण्य करा. सुषमा अंधारे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर आरोप केले की नगरसेवकांना दमदाटी केली जाते. त्यांचे जे बॉडीगार्ड्स आहेत, त्यांचे जे पीए आहेत, तिथे कट्टे वगैरे घेऊन गन घेऊन त्यांचे नेते दमदाटी करते तर संग्राम जगताप त्याच्यातला एक लहानसा प्यादा आहे. त्याच्यानं जसा गुरु तसा चला. फडणवीसच लोक तुम्ही सांगा बिनविरोध जर एवढे होत असेल आणि अशा पद्धतीनं तुम्ही जेव्हा नार्वेकरची जर तुम्ही कॅसेट ऐकली असेल, ज्या पद्धतीनं एक या विधानसभेचा अध्यक्ष बोलतोय, ही अरेरावी जे आहे कसं आहे, हे तानाशाही आहे. आणि लोकांनी मोगलाला उकळून फेकलं. भाजप जेव्हा उकळून फेकन लोक तेव्हा यांचे झेंडे आणि त्याचे जे लहान लहान तुकडे पण भारतात सापडणार नाही. या ठिकाणी खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना कोरोना झाल्याचं नाटक केलं होतं. त्यांचे बनावट रिपोर्ट आलेले आहेत आणि ते पीपीई किट घालून बसले होते असं बोललं. कोण? संजय राऊतांनी एकनाथ शिंदेवरती आरोप केलाय की त्यांना जे आहे कोरोना झाला नव्हता, त्यांनी पीपीई किट घालून बसले होते, त्याची रिपोर्ट आमच्या हातात. त्याच्यात काय साध्य काय करणार आहे राऊत? त्यांना साध्य काय करायचं आहे? समजा नाही झाला कोरोना आणि त्यांनी दाखवलाच, साध्य काय करणार आहे? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.